याकरता मी खूप एक रिक्वेस्ट करतो साहेबांना की आम्हाला या प्रकरणातून फक्त आमची जी जागा आहे ती मोकळी करून द्यावी। आम्हाला कोणाशीही काही घेणं नाही। प्रत्यक्ष अनुभवलेली आहे आणि आज दुपारी या पोलीस खात्याचा या नगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त अवैध धंद्यांनी या ठिकाणी धुमाकूळ घातला आणि ते अवैध धंदे पाठीशी घालणार जे पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। अवैध वाहतूक जड वाहतूक असू रिक्षावाल्यांना त्रास दिला जातो। जुगाराचे क्लब किती चालू या जिल्ह्यामध्ये अनेक सोनार व्यावसायिकांना त्रास दिला जातो। ज्या ज्या बँकामध्ये घोटाळे झाले ज्या ज्या सहकारी पतसंस्थेमध्ये घोटाळे झाले त्या चेअरमनला डायरेक्टर लोकांना उचलून आणायचं त्यांच्याकडून कशा पद्धतीची मागणी केली जाते हे सगळं आमच्याकडे। हनी ट्रॅप सारखे प्रकार चालू आहे। इथं हनी ट्रॅप हे कोणाच्या सल्ल्याने चालतं पोलीस कर्मचाऱ्यांच्या सल्ल्याने। हनी ट्रॅप सारखे प्रतिष्ठित लोक हे सगळे उद्योग करतात ते कोणाच्या सल्ल्याने चालतं। त्यामुळे हे जिल्ह्यातलं सगळं थांबलं पाहिजे यासाठी आम्ही आज उपोषण करतोय। सन्माननीय खासदार साहेब त्यांची काही मागणी होती त्याबद्दल त्यांचे एक निवेदन पण प्राप्त झालं होता। त्याच्यामध्ये काही मागण्या कर्मचाऱ्याची बदलीबाबत होती लेकिन ते एक आपला प्रशासकीय भाग असून त्या कर्मचाऱ्याची बदली झालेली आहे आणि ते उरलेली जे आपली डिमांड्स आहे त्यांची त्याच्यामध्ये जे काही आपले ॲलिगेशन त्यांनी लावलेले आहेत ते ॲलिगेशन्सबद्दल आपले जो अतिरिक्त पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी आपण चौकशी दिलेली आहे। एकदा ते चौकशी पूर्ण झाली त्याच्यामध्ये काही तथ्य आढळून आले तर संबंधित जे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।